आपल्या भारतीय राजकारणात काही शब्द असे आहेत की जे उच्चारले की फक्त वाद होत नाही तर इतिहास जागा होतो. चायवाला, मौत का सौदागर, पप्पू, आपकी बार. आणि या यादीत एक शब्द असा आहे की जो जवळपास 6 दशकांनंतर आता पुन्हा चर्चेत आला आहे. गुंगी गुडिया. 1966 मध्ये हा शब्द भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासाठी वापरण्यात आला होता. आज 2026 मध्ये तो शब्द महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष असणाऱ्या सुनेत्रा पवार यांच्यासाठी वापरला गेलाय. पण खरी गोष्ट या शब्दापेक्षा खूप मोठी आहे. हा वाद हा केवळ सुनेत्रा पवार यांच्यापुरता मर्यादित नाहीये. हा वाद भारतीय राजकारणात महिला नेतृत्वाकडे अजूनही कसं पाहिलं जातं याचा आहे. हा वाद विरोधकांच्या राजकीय भाषेचा आहे. हा वाद हा मतदारांच्या बदललेल्या मानसिकतेचा आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा वाद हा 2029च्या महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या अनेक नरेटिव्हपैकी एक ठरू शकतो का याचा आहे. आज आपण भावना बाजूला ठेवून कोण बरोबर कोण चूक यापेक्षा या संपूर्ण प्रकरणामागचं राजकारण समजून घेणार आहोत. नमस्कार, मी सायली नलवडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाई. हा वाद सुरू झाला कसा हे आधी आपण जाणून घेऊया. राजकारणामध्ये शब्द कधीच निरपेक्ष नसतात. प्रत्येक शब्द हा निवडला जातो आणि त्यामागे राजकीय उद्देश देखील असतो आणि त्याचबरोबर ती एक राजकीय संदेश देखील असतो. समर्थकांसाठी संकेत असतो आणि विरोधकांसाठी शस्त्र. सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेसच्या सोशल मीडियावरती गुंगी गुडिया हा शब्द वापरल्यानंतर लगेचच सोशल मीडियावरती दोन गट तयार झाले. एका बाजूने हा महिलांचा अपमान असल्याचं सांगितलं गेलं तर दुसऱ्या बाजूने ही फक्त राजकीय टीका असल्याचं म्हटलं गेलं. पण राजकारणात प्रश्न शब्दांचा नसतो, प्रश्न त्या शब्दातून निर्माण होणाऱ्या नरेटिव्हचा असतो. पण गुंगी गुडिया हा शब्द इतका संवेदनशील का आहे? या शब्दाचा इतिहास समजल्याशिवाय आत्ताचा वाद समजणारा नाहीये. 1966 मध्ये लाल बहादूर शास्त्री यांचं निधन झालं. देशात नेतृत्वाचा प्रश्न होता आणि काँग्रेसमध्ये सत्ता संघर्षाचा. इंदिरा गांधी या पंतप्रधान बनल्या, पण काँग्रेसमधील अनेक ज्येष्ठ नेत्यांना असं वाटत होतं की त्या स्वतः निर्णय घेणार नाहीत, त्या फक्त चेहरा असतील, म्हणूनच त्यांना गुंगी गुडिया म्हणण्यात आलं. याचा अर्थ फक्त शांत महिला असा नव्हता, तर निर्णय क्षमता नाही, स्वतःची राजकीय ताकद नाही, दुसऱ्याच्या हातातील भावली हा संदेश दिला जात होता, नरेटिव्ह सेट केलं जात होतं. मात्र इतिहासाने पुढे काय दाखवलं? त्याच इंदिरा गांधींनी काँग्रेस फोडली, बँकांचं राष्ट्रीयकरण केलं, प्रिव्ही पर्स संपवले, 1971 मध्ये पाकिस्तानावरती निर्णायक विजय मिळवला, बांगलादेशाची निर्मिती झाली आणि काही वर्षातच ज्यांनी त्यांना गुंगी गुडिया म्हटलं होतं त्यांनाच त्यांच्या नेतृत्वाची दखल घ्यावी लागली. इतिहासात हा शब्द त्यामुळे कायमचाच नोंदवला गेला. पण इथे सुनेत्रा पवार यांची परिस्थिती वेगळी आहे का? तर इथे एक गोष्ट स्पष्ट सांगितली पाहिजे की इतिहासाची तुलना म्हणजे व्यक्तींची तुलना नाहीये. इंदिरा गांधी आणि सुनेत्रा पवार यांचा काळ हा पूर्णपणे वेगळा आहे. राजकारण वेगळं आहे, माध्यमं वेगळी आहेत, मतदार देखील वेगळे आहेत. पण वादाचा केंद्रबिंदू समान आहे. महिला नेतृत्व स्वतंत्र आहे का हा प्रश्न आजही उपस्थित केला जातोय, अर्थात तो उपस्थित होतोय. सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री आहेत, पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडे संघटनात्मक जबाबदाऱ्या देखील आहेत. त्यांचं काम वाढलं आहे, पण विरोधकांचा मुद्दा असा आहे की निर्णय कोण घेतंय, सरकारमध्ये त्यांची वास्तविक भूमिका किती आहे आणि कोणती आहे, याच प्रश्नातून हा शब्द पुढे आला असावा. इंदिरा गांधी असोत किंवा सुनेत्रा पवार, आपल्या भारतीय राजकारणात महिला नेत्यांबाबत दुहेरी निकष आहेत का, हाही मुद्दा या निमित्तानं आपसुकच समोर येतो. कारण हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. आजही आपल्या भारतीय राजकारणात महिला नेत्यांचं मूल्यमापन हे अनेकदा पुरुष नेत्यांपेक्षा वेगळ्या पद्धतीने होतं. पुरुष नेता कमी बोलला तर म्हणतात अभ्यासू आहे, पण महिला कमी बोलली तर म्हणतात की निर्णय घेऊ शकत नाही, निर्णय घेण्यासाठी सक्षम नाहीये. पुरुष नेता आक्रमक असेल तर म्हणतात स्ट्रॉंग लीडर आहे, महिला आक्रमक असेल तर म्हणतात खूप आक्रमक आहे. हा दुहेरी निकष केवळ हा आपल्या भारतात नाहीये, तर जगभरातील राजकारणाच्या संशोधनातही दिसून येतो. अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन असोत, जर्मनीच्या अँजेला मार्केल असोत, ब्रिटनच्या मार्गरेट थॅचर असोत, या प्रत्येक महिला नेत्याला व्यक्तिमत्वावरती आधारित टीका टिप्पणी ही पुरुष नेत्यांपेक्षा अधिक सहन करावी लागली आहे. आपल्या भारतातही इंदिरा गांधी, जयललिता, ममता बॅनर्जी, मायावती, वसुंधरा राजे, सुषमा स्वराज, स्मृती इराणी या अनेक महिला नेत्यांना वैयक्तिक आयुष्यावरच्या प्रतिमेवरती आधारित अशा टीकेचा सामना हा करावा लागला. पण आताच्या विषयामध्ये विरोधकांची म्हणजेच काँग्रेसची रणनीती काय असू शकते? आता राजकीय गणित समजून घेऊया. अशा शब्दांचा वापर का केला जातो? यामागे 3 कारणं असू शकतात. पहिलं म्हणजे नेतृत्वाच्या वैधतेवरती प्रश्न निर्माण करणं. दुसरं, सरकारमध्ये निर्णय कोण घेतं यावरती संशय निर्माण करणं.
तिसरं म्हणजे सोशल मीडियावरती मोठी चर्चा निर्माण करणं आणि नरेटिव्ह सेट करणं. कारण आजच्या काळात वाद म्हणजे व्हिजिबिलिटी आणि व्हिजिबिलिटी म्हणजेच नरेटिव्ह आणि नरेटिव्ह म्हणजेच राजकारण. पण इथेच विरोधकांचा धोका सुरू होतो. आपल्या भारतीय निवडणुकांचा इतिहास असं सांगतो की वैयक्तिक टीका ही नेहमी यशस्वी होत नाही. उलट अनेक वेळा सहानुभूती निर्माण होते. 2014 मध्ये चायवाला, 2019 मध्ये चौकीदार चोर आहे आणि यापूर्वी मौत का सौदागर या प्रत्येक घोषणेवरती मोठी राजकीय चर्चा झाली. काही घोषणांनी फायदा केला तर काही उलट पडल्या. राजकारणामध्ये एखादा शब्द वापरण्यापूर्वी त्याचा अर्थ मतदार कसा घेतो हे सर्वात महत्वाचं असतं. महिला मतदार जर हा शब्द अपमान म्हणून घेत असतील तर विरोधकांसाठी ते नक्कीच नुकसानकारक ठरू शकतं. जर मतदारांनी हा शब्द फक्त राजकीय टीका म्हणून घेतला तर त्याचा परिणाम हा वेगळा होईल. म्हणून या वादाचा निकाल हा सोशल मीडियावर नाही तर मतदारांच्या मनात लागणार आहे. महिला मतदार या महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा घटक आहे. आज महाराष्ट्रात महिला मतदानाचं प्रमाण हे सातत्यानं वाढत आहे. स्वयंसहाय्यता गट, लाडकी बहीण सारख्या योजना, महिला बचत गट, आरोग्य, गॅस, पाणी, घरकुल या सगळ्या मुद्द्यांमुळे महिला मतदार आता स्वतंत्र राजकीय मत तयार करत आहेत. त्यामुळे महिला नेतृत्वाबाबत वापरलेली अशा पद्धतीची भाषा हा निव्वळ सोशल मीडियावरचा वाद राहत नाही तर येणाऱ्या निवडणुकीमधील मुद्दा देखील बनू शकतो. आता मुद्दा हा सुनेत्रा पवार यांच्या समोरच्या खऱ्या परीक्षेचा आहे. पण इथे महायुती सरकारची ही परीक्षा आहे. कारण केवळ सहानुभूती मिळवून निवडणुका जिंकता येत नाहीत. सुनेत्रा पवार यांना सिद्ध करावं लागेल त्या स्वतंत्र निर्णय घेतात, प्रशासनात त्यांचा प्रभाव आहे, संघटना मजबूत करू शकतात, धोरणात्मक भूमिका घेऊ शकतात. जर हे सिद्ध झालं तर गुंगी गुडिया हा शब्द विरोधकांसाठी उलटा ठरू शकतो. जर हे सिद्ध झालं नाही तर विरोधक त्याचं नरेटिव्ह हे अधिक काळ स्वतःसाठी बळ म्हणून वापरू शकतात. या निमित्तानं आता आणखीन एक महत्वाचा मुद्दा येतो की काँग्रेस, महाविकास आघाडी आणि महायुती या तिन्हींसाठी हा धडा आहे. या वादातून फक्त एक पक्ष शिकणार नाहीये, सर्व पक्ष शिकतील. कारण आजचा मतदार भाषेपेक्षा आशय पाहतोय, आक्रमक भाषणांपेक्षा विश्वासार्हता पाहतोय, सोशल मीडिया पोस्टपेक्षा काम पाहतोय आणि राजकीय संवादाची पातळी खालवली तर त्याचा फटका हा सगळ्यांनाच बसतो. सुनेत्रा पवार या दुसऱ्या इंदिरा गांधी ठरतील का याचं उत्तर आज देणं खरंच अशक्य आहे. कारण इतिहास स्वतःची पुनरावृत्ती तंतोतंत करत नाही, तो फक्त संकेत देतो. पण इतिहास एक गोष्ट नक्की शिकवतो की राजकारणात विरोधकांनी दिलेली उपाधी शेवटी मतदार स्वीकारतो की नाकारतो हे त्या नेत्याच्या कामावरती ठरतं. इंदिरा गांधींच्या बाबतीत तसंच झालं. सुनेत्रा पवार यांच्या बाबतीतही तसं होईल की नाही हे त्यांच्या निर्णयावरती, त्यांच्या नेतृत्वावरती आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या विश्वासावरती अवलंबून असेल. आजचा खरा प्रश्न गुंगी गुडिया हा नाहीये. खरा प्रश्न असा आहे की आपल्या भारतीय राजकारणात महिला नेत्यांचं मूल्यांकन अजूनही शब्दांनी होतं की कामगिरीने. आणि या प्रश्नाचं उत्तर कोणताही राजकीय पक्ष देणार नाहीये. उत्तर देईल मतदार राजा. तुम्हाला काय वाटतं? गुंगी गुडिया हा शब्द फक्त राजकीय टीका आहे की महिला नेतृत्वाचा अवमान? सुनेत्रा पवार या वादातून अधिक मजबूत होतील की विरोधकांचा मुद्दा हा जनतेपर्यंत पोहोचेल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढे पुन्हा भेटूयात आपण नव्या विषयासह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर जय महाराष्ट्र.